नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रकाश पाटील. मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि दुपारचे वाजलेले आहेत 12. मित्रांनो, आज मी सकाळीच ब्लॉग बनवणार होतो, पण मला वेळ मिळाला नाही आणि म्हणून मी दुपारी स्टार्ट केलेला आहे. मित्रांनो, चला तर मग ब्लॉगला स्टार्ट करूया. हे बघा, साईला घेतलेले आहे इथं सोनपापडी. दादू, हे घे सोनपापडी. साईला चाल. तुला सोनपापडी खातोस? ओ ही पाहिजे का ती आणि पाहिजे? पप्पा काय खायला होतं? पाहिजे पाव. चारीतले कुठले पाहिजे तुला? ही मुदम फोडून देतो. तसं काहीच नसतं. बाळा, साई तुझं आवरलं का? आई, साईचं आवरलं? चला मग. ए पिलू, चल. अचानकच डीमार्टला जायचं ठरलेलं आहे, कारण ॲप्पे बनवायचा तवा घ्यायचा होता आशूला. बऱ्याच दिवस झाला आमचा आधीचा तवा खराब झाला. मग आता वेळ पण कमी आहे आणि थोडंसं चला जाऊन येऊया म्हणून आशूनं आता मला रेडी केलेलं आहे. साई पण रेडी झालेला आहे. चला तर मग डीमार्टला जाऊया, तवा घेऊया आणि थोडंसं जरा फिरून पण येऊया. आमच्या सगळ्यांचं आवडलेलं आहे. आशू पण आवडलेले आहे, साई पण आवडलेले आहे. चला तर मग आता बाहेर जाऊया, मस्तपैकी फिरून येऊया. बाहेर जाताना आशूला लागलेली भूक, मग आम्ही काय केलं, तिला समोसा खायचा होता. मग तिथं एक पंजाबी समोसा खूप छान होता आणि तोच समोसा आम्ही घेतला. आणि मी काय खाणार नव्हतो, कारण माझं ऑलरेडी पोट भरलेलं. आणि साई आणि आशूसाठी मी पंजाबी समोसा घेतला आणि ते इथं खायला लागल्यात. फायनली आम्ही डीमार्टला पोहोचलेलो आहे आणि आम्ही आता इथं आत जाणार आहे. इथं बॅग ठेवण्यासाठी खूप गर्दी होती आणि आम्ही शेवटी इथं बॅग ठेवली आणि आतमध्ये एंटर केलं. आतमध्ये एंटर केल्यानंतर साईला एक छानसा चष्मा आवडला. आम्ही तिथं चष्मा घेतला साईला आणि तो म्हणत होता आम्हाला नको, दुसरा चष्मा पाहिजे. फायनली आम्हाला जी वस्तू घ्यायची आहे तिथं आम्ही गेलो, जे आप्पेचा तवा असतो तिथे. आणि इथं भरपूर व्हरायटीज होत्या, पण आप्पेचा एकच तवा होता, त्यामुळं जरा कन्फ्यूज झालो, हा घेऊ का नको असा विचार करत होती आशू. शेवटी फायनली आम्ही हे डिसाईड केलं की हा तवा घ्यायचा. तवा घेऊन झाल्यानंतर आम्ही गेलो खेळण्यांच्या सेक्शनकडे आणि साईला तिथं घेऊन गेल्यानंतर साई इतका दंगा करत होता की त्याला सगळ्या वस्तू घरी घेऊन जावं असं वाटत होतं. तो खूप एक्सायटेड झाला होता. मित्रांनो, साईला प्रत्येक गोष्ट हवी होती. मग मी काय केला, एक छानसा टेडी घेतला आणि त्याच्या हातात दिला आणि तो शांत झाला. मित्रांनो, खरंच तो खूप खूप खुश होता. आणि मित्रांनो बघा ना, बॅट त्याच्यापेक्षा उंचीपेक्षा मोठी आहे आणि त्याला बॅट हवी होती. मी काय त्याला बॅट घेऊन दिली नाही. आणि साईची मम्मी काय म्हणली, चला आपण थोडंसं ह्याला पॅनो घेऊया का? मी म्हटलं नको बाई, ते तोडून टाकणार, कशाला उगाच पॅनो घ्यायचं. मग आम्ही पॅनो पण घेतला नाही. पण साईला घ्यायचा होता मला छानपैकी बॉल. मित्रांनो बघा, साईला चप्पल पण घ्यायची होती आणि तिची मम्मी त्याला चप्पल घालून बघत होती की कुठली चप्पल त्याला बसत्या. आणि तिथं भरपूर व्हरायटीज होत्या आणि खूप चांगले चांगले चप्पल देखील होते. मित्रांनो, इतकी सुंदर खेळणी होती, साई भारावून गेलता. आता खरं सांगतोय, डीमार्टमध्ये आला की तुम्ही खेळणी सेक्शनकडे गेला ना, तुम्हाला खरंच आवडेल. आणि हा बघा, आम्ही साईला घेतलेला बॉल. तिला बॉल आवडला? तुला आवडला? आशूला घ्यायचे होते चाप आणि आम्ही चाप घेतलेले आहेत. त्याचबरोबर आम्ही कुरकुरे वेपर्स देखील घेतलेले आहेत, कारण आम्ही जाणार होतो बापटमळ्यामध्ये. आणि फायनली आम्ही बापटमळ्यामध्ये पोहोचलो आहोत. बापटमळ्यामध्ये पोहोचल्यानंतर साई या बदकांवरती बसला आणि खूप खुश होता आणि त्याची मम्मी त्याला गोल फिरवत होती. हे बघून खरंच खूप चांगलं वाटलं, कारण साई असा कधी कधी पार्कमध्ये येतोय. जसं गाडीवर बसतात ना तसंच बसलाय. बघा ना कसं बघायला लागलाय आमच्याकडे. साई अजिबात शांत बसत नाही. पार्कमध्ये गेल्यानंतर आशून मी तिकडं बसलेलो आणि हा इकडं पळायला लागलाय. मग मी त्याला त्याच्या मागं गेलो आणि बॉल त्याने कसं फेकून दिला बघा की. आणि त्याला माझ्याकडे बोलवायला लागलो काय सारखं, अजिबात तो येत नव्हता आणि इकडं तिकडं फिरत होता आणि लांब जात होता. आणि फायनली तो माझ्या जवळ आलेला आहे. आता घरी जायचं टायमिंग झालेलं आहे आणि साईला आणि आशूला थोडंसं आणखीन काहीतरी चारूया म्हणलं. मग समोसा घेतला. साई किती आगाव आहे बघा, बॉल आणला आणि इकडं बॉल टाकतोय. आता कोण आणायला जाणार रे बॉल? साईचे काका इथं बॉल आणून देणार आहेत साईला आणि सारखा बाहेरच टाकतोय, अजिबात ऐकत नाही. दादा बॉल टाक इकडं. लय आगाव आहे. नाही तो का बाबांवर चिडायला लागलाय आता. संध्याकाळची वेळ आहे. मी खाणार आहे खारी आणि चहा. इथं आई बघा वाढत आहे. त्याचबरोबर साईला पण पाहिजे, पण साई इथं बॉल ओढकायला लागलाय. चल दादा, आपण खारी खाऊया ना खारी. बघा किती आगावपणा करायला लागलाय बघा. पडशील की. काय गरज आहे का बघा, दोन्ही पायाच्या मधनं कसा बाहेर यायला लागलाय बघा.
आता असं कोण खेळतंय काय साई बाळा का असं खेळतोयस बाबा बाहेर आहे बाबा बाहेर आहे तिथनं मगाशी पडलायस ना आता कशाला गोल फिरायलायस होय साई मगाशी पडलायस ना आता गोल का फिरायला लागलायस होय सगळ्याला दमून ताण लागले असेल ना होय साई सगळ्याला दमून ताण लागले असेल अयो आम्ही चाललोय आता आठवड्याचा बाजार करायला दोघं माझा मोठा भाऊ आणि मी चला तर मग बाजार करायला जाऊया पप्पा जरा साईला घ्या की आम्ही बाजार करून येणार आहे जरा घ्या साईला एक थोडा वेळ घ्या की दादा इथं बटाटे निवडायला लागलाय त्याला निवड म्हणलं बटाटे साईने तर जेसीपीची वाट लावलेला आहे जेसीपी केवढा चांगला होता आणि यानं सगळं जेसीपीची वाट लावलेलं आहे किती चांगला जेसीपी भाभीने तुला गिफ्ट दिलता आणि काय रे काय करून टाकला साई काय केलास आणि हसतोय कसा बघा जेसीपीची वाट लावून मित्रांनो बाजारामधून काय काय आणले ते तुम्हाला सांगतो हे बघा मिक्स मटकीचे मोड आणलेले आहे इथं त्याचबरोबर इथं पालकची भाजी आणलेली आहे आणि पूर्णपणे इथं बघा कापून ठेवलेली आहे कोथिंबीर त्याचबरोबर घेवडा मिरची वांगी ढबू मिरची असं सगळं इथं बाजार करून आणलेलं आहे बघू शकाल इथं आणले टमॅटो त्याचबरोबर इथं आणले बटाटे आणि कांदे देखील आणले आणि असा संपूर्ण आमचा बाजार झालेला आहे आठवड्याचा बाजार आम्ही केलेला आहे इथं आम्ही आता सगळी जेवायला बसणार आहे तुम्ही बघू शकाल आजची जी स्पेशल डिश आहे ते म्हणजे बेसन म्हणजे पिठलं बनवलेलं आहे त्याचबरोबर वरण आणि आहे इथं शेपूची भाजी भात असा आमचा संध्याकाळचं जेवण असणार आहे आता आम्ही सगळी इथं जेवायला बसणार आहे ए साई आज लवकर झोपला नाही ग आशू आता झोपतोय बघा आता आवरलंय त्याला त्याचं तोंड हात पाय काय दमवलंय आज खूप दंगा केलाय बे. आता आवरायला लागलाय काय मेकअप करायलाय काय आता मेकअप झाला की बघा आता झोपून टाकते तसं हाय मित्रांनो आज संध्याकाळ झालेली आहे आणि झोपायचं टायमिंग आहे आणि भाऊ ब्लॉग करत आहे आणि त्याला सपोर्ट करा बरोबर आहे आता ते लोक सपोर्ट करतील मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट देऊन सांगा माझा दिवसभराचा मी ब्लॉग इथं टाकलेला आहे तोपर्यंत बाय बाय गुड नाईट गुड नाईट सगळी काळजी घ्या मित्रांनो बाय 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 बाय